गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा एक नवीन व्हिडिओ बघतोय. आज आपण शिकणार आहोत आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन. तर खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे, नीट लक्ष द्यायचं. काय आयडियल सोल्युशन, कोणत्या सोल्युशनला आयडियल सोल्युशन म्हणायचं आणि कोणत्या सोल्युशनला नॉन आयडियल सोल्युशन म्हणायचं. तर आपण हेडिंग टाकू आयडियल सोल्युशन. मी पहिलं लिहितो आयडियल सोल्युशन्स काय असतात. तर आपल्याला टोटल 5 पॉईंट बघायचे. दोज सोल्युशन विच फॉलोज रावल्ड्स लॉ ओव्हर एंटायर रेंज. Those solution which follows Raoult's law over the entire range. आता रावल्ड्स लॉ काय असतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. रावल्ड्स लॉ काय आहे. ओके, आपण असं करू. 1 म्हणजे सॉल्वंट आणि 2 म्हणजे सोल्यूट. तर हा P1 म्हणजे हा झाला पार्शियल प्रेशर ऑफ, हा झाला P1 म्हणजे पार्शियल प्रेशर. जिथं आपण असं डिग्री साईन टाकतो नॉट, त्याला आपण प्युअर म्हणतो. म्हणजे इथं लिहितो मी वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. आणि हे झालं मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट. त्याच पद्धतीनं P2 म्हणजे काय, पार्शियल प्रेशर ऑफ सोल्यूट, पार्शियल प्रेशर ऑफ सोल्यूट, पार्शियल प्रेशर ऑफ सॉल्वंट. हा झाला पार्शियल प्रेशर ऑफ सोल्यूट. P02 म्हणजे काय, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सोल्यूट. आणि X2 म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. समजलं. आता आपण रावल्ड्स लॉचा एक ग्राफ प्लॉट करू. तो ग्राफ कसा प्लॉट करायचा बघा. आपण x1 इज इक्वल टू 1 म्हणू इथं. म्हणजे या बीकरमध्ये फक्त सॉल्वंट आहे. बीकरमध्ये काय, फक्त सॉल्वंट आहे. आणि इथं सोल्यूट काहीच नाही. म्हणजे मोल फ्रॅक्शन इथं 1 लिहिला म्हणजे सॉल्वंट तो 1 आहे. म्हणजे इथं X2 काय असणार, त्याच टायमिंगला 0 असणार. आणि त्याच पद्धतीनं मी जर दुसरी बीकर घेतली आणि याचे मोल फ्रॅक्शन काय X2 आणि हा काय प्युअर सोल्यूट आहे, हा काय प्युअर सोल्यूट आहे. आणि याच ग्राफमध्ये आपण त्याला प्लॉट करू. इथं आपण म्हणू X2 इज इक्वल टू 1. म्हणजे याच्यात काही दुसरं ॲड केलेलं नाही, म्हणजे तो 1 असणार आहे. त्याच वेळेस X1 इथं काय असणार आहे, 0. तर चला पहिलं इक्वेशन घेऊ आपण इथं. ते इक्वेशन मी इथं लिहितो. P1 इज इक्वल टू P01 इंटू X1. असं कन्सिडर करू आपण. X1ची व्हॅल्यू 1 घेऊन बघू. X1ची व्हॅल्यू 1 घेतलं तर इथं काय येणार आहे, P1 इज इक्वल टू P01. तर आपण या इथं कुठंतरी P01 कन्सिडर करू, P01. आता आपण असं करू, X1ची व्हॅल्यू 0 घेऊन बघू. याच्या जागेत जर 0 टाकलं तर P1 विल बी इक्वल टू 0. 0 म्हणजे तो इथं असणार. तर या दोन्हीला आपण, एक मिनिट, या दोन्हीला आपण काय करू, जॉईन करू. तर हा ग्राफ कसा आला, P1 इज इक्वल टू P01 इंटू X1. त्याच पद्धतीनं आपण X2चा ग्राफ करू. पहिलं X2ची व्हॅल्यू 1 घेऊन बघू. X2ची व्हॅल्यू 1 घेतली तर P2 इज इक्वल टू P02. P02 इथं कन्सिडर करू. आता X2ची व्हॅल्यू 0 घेऊन बघू, त्यावेळेस 0 येणार.
म्हणजे इथं आपण याला जॉईन करू, म्हणजे हा काय झाला P2 इज इक्वल टू P02 इंटू X2. आणि ज्यावेळेस आपण हे दोन्ही ग्राफ जॉईन करू, हा झाला टोटल प्रेशर P1 प्लस P2. बरोबर, आपण याचे समसुद्धा सॉल्व केलेले आहे. तर हा झाला पहिला पॉईंट आयडियल सोल्युशनचं काय, इट शुड ओबे रावल्स लॉ. ओके, इट शुड ओबे रावल्स लॉ. आता दुसरा पॉईंट बघू आपण. टोटल आपल्याला 5 पॉईंट बघायचे आयडियल सोल्युशनचे आणि 5 पॉईंट नॉन आयडियल सोल्युशनचे. दुसरा पॉईंट, P theoretical should be equal to P observed. म्हणजे थेरॉटिकल प्रेशर पार्शल प्रेशर आणि ऑब्झर्व्ड पार्शल प्रेशर काय पाहिजे, सारखाच पाहिजे. थेरॉटिकल जितका असेल तेवढंच ऑब्झर्व्ड प्रेशर पाहिजे. तिसरा पॉईंट, डेल्टा V शुड बी इक्वल टू 0. डेल्टा V शुड बी इक्वल टू 0. याचा काय अर्थ आहे, समजा एका बिकरमध्ये मी सॉल्वंट घेतलं आणि मी ते घेतलं 5 ml आणि दुसऱ्या बिकरमध्ये सोल्यूट घेतलं आणि ते पण घेतलं 5 ml. बघा इथं दोन्ही पण लिक्विड आहे, सोल्यूट पण लिक्विड आहे आणि सॉल्वंट पण लिक्विड आहे. हा घेतला 5 ml आणि हा घेतला 5 ml आणि दोघांना मी मिक्स केलं. सोल्यूट प्लस सॉल्वंट काय होणार, मग सोल्युशन तयार होणार. आणि जर याचं व्हॉल्यूम जर 10 ml आलं तर प्रत्येक सोल्युशनमध्ये येणार नाही, पण याचं व्हॉल्यूम जर 10 ml आलं तर डेल्टा V कसं सापडतो आपण, V ऑफ सोल्युशन मायनस V ऑफ सोल्यूट प्लस V ऑफ सॉल्वंट. V ऑफ सोल्युशन किती आहे 10 ml मायनस सोल्यूट किती आहे 5 ml, सॉल्वंट किती 5 ml, म्हणजे 5 ml प्लस 5 ml म्हणजे हा झाला 10 ml मायनस 10 ml म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम किती आला 0. म्हणजे मिक्स केल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम चेंज झाला नाही पाहिजे, त्याला आपण म्हणायचं इट ओबेज रावल्स लॉ. तर आपण 3 पॉईंट बघितले. पहिलं पॉईंट, इट शुड ओबे रावल्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज. दुसरा, P theoretical should be equal to P observed. तिसरा, डेल्टा V चेंज इन व्हॉल्यूम शुड बी 0. आता आपण चौथा पॉईंट बघू आणि आपण पॉईंट्स हे बघतो आयडियल सोल्युशनचे. बघा इकडं चौथा पॉईंट आणि हे आपण कशाचा बघतोय, आयडियल सोल्युशन्स. समजा एका बिकरमध्ये Aच्या मॉलिक्युल्स असेल आणि दुसऱ्यामध्ये कोणते मॉलिक्युल्स असतील Bचे, आणि ते एकत्र केल्यानंतर काय तयार झालं AB. किती वेळा, 2दा. याच्यात जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे एका बिकरमध्ये, आता समजा हा धरू आपण सॉल्वंट, याच्यात A मॉलिक्युल्स आहे म्हणजे कोणात अट्रॅक्शन असेल A आणि A मध्ये, आणि दुसरा काय Bला आपण सोल्यूट म्हणू, तर याच्यात कोणाचं अट्रॅक्शन असणार B आणि B मॉलिक्युलचे. यांच्यातलं जे अट्रॅक्शन असेल A आणि A मधलं आणि B आणि B मधलं, ज्यावेळेस आपण ते मिक्स करू तर कोणात अट्रॅक्शन राहील, मग A आणि B मध्ये. ते अट्रॅक्शन सारखंच पाहिजे, म्हणजे यांच्यातलं जे अट्रॅक्शन आहे इंटर मॉलिक्युलर अट्रॅक्शन शुड बी इक्वल टू यांच्यातलं इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन. समजलं, यांच्यातलं जे अट्रॅक्शन आहे आणि यांच्यातलं जे अट्रॅक्शन आहे ते काय पाहिजे, सारखं पाहिजे, म्हणजे अट्रॅक्शन चेंज झालं नाही पाहिजे, त्याला म्हणायचं आयडियल सोल्युशन. आता लास्ट पॉईंट आहे ज्याला आपण 5th पॉईंट म्हणू, डेल्टा H शुड बी इक्वल टू 0. डेल्टा H शुड बी इक्वल टू
0. काय डेल्टा एच 0? बघा ए आणि ए एका बिकरमध्ये म्हणजे ए आणि एचे मॉलिक्युल्स आहे, दुसऱ्या बिकरमध्ये बी आणि बी आहे. मिक्स केल्यानंतर ते तयार होणार 2 टाइम्स ए बी. आता डेल्टा एच, एचला काय म्हणायचं? एन्थाल्पी. हा पॉईंट तुमच्यासाठी नवीन आहे. एन्थाल्पी, एन्थाल्पी म्हणजे एनर्जी. एन्थाल्पी म्हणजे काय? एनर्जी. मला सांगा, ज्यावेळेस आपण एका बिकरमध्ये ए, समजा आपण याला सॉल्वंट म्हणू, याला म्हणू सोल्यूट आणि त्याला म्हणू सोल्युशन. मला सांगा, ज्यावेळेस हा ए एमध्ये बॉन्ड तुटणार, ज्यावेळेस हा बी बीमध्ये बॉन्ड तुटणार, त्यावेळेस ए आणि बीमध्ये नवीन बॉन्ड फॉर्म होणार. सुरुवातीला हे बॉन्ड तुटले पाहिजे. हे बॉन्ड तुटल्यानंतरच नवीन बॉन्ड तयार होणार. समजा याला तोडण्यासाठी आपल्याला किती एनर्जी लागणार आहे? 10. याला तोडण्यासाठी पण समजा 10 एनर्जी लागणार आणि याला तोडण्यासाठी पण 10. पण हा किती वेळा आहे? 2दा, म्हणजे 2 × 10. डेल्टा एच आपण कसं काउंट करतो? रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट काउंट करतो. तर ॲरोच्या आधी जे लिहिलेलं असतं ते रिॲक्टंट असतं. तर टोटल एनर्जी किती लागली? 10 + 10 20. प्रोडक्टला हे बघा, रिॲक्टंटचे बॉन्ड्स तोडावं लागतात. हे बॉन्ड्स तोडावं लागतात. ज्यावेळेस आपण बॉन्ड तोडतो त्यावेळेस आपल्याला एनर्जी पाहिजे असते आणि ज्यावेळेस बॉन्ड फॉर्म होतात ती एनर्जी रिलीज करीत असतात. बघा, परत सांगतो, रिॲक्टंट बॉन्ड्स तोडण्यासाठी एनर्जीची गरज असते आणि ज्यावेळेस प्रोडक्टचे बॉन्ड्स फॉर्म होतात त्यावेळेस एनर्जी काय होते? रिलीज होती. आणि इथं किती एनर्जी रिलीज झाली? 20, म्हणजे -20. 20 - 20 0. म्हणून डेल्टा एच काय पाहिजे? कुठं गेलं? डेल्टा एच काय पाहिजे? 0 पाहिजे. म्हणजे जेवढी एनर्जी रिॲक्टंटचे बॉन्ड्स तोडण्यासाठी लागते तेवढीच एनर्जी प्रोडक्टचे बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर रिलीज झाली पाहिजे. तर टोटल आपण किती पॉईंट्स बघितले? 5 पॉईंट्स. चला परत मला सांगा, पहिला पॉईंट काय होता? इट शुड ओबे रावर्ड्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ सोल्युशन. दुसरं, P theoretical should be equal to P observed. तिसरं, डेल्टा V should be equal to 0. चौथा पॉईंट, त्यांच्यात इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन काय पाहिजे? सारखेच पाहिजे. आणि 5वा पॉईंट, डेल्टा एच म्हणजे एन्थाल्पी शुड बी इक्वल टू 0. म्हणजे जेवढे एनर्जी रिॲक्टंट बॉन्ड तोडण्यासाठी लागतात तेवढीच एनर्जी प्रोडक्टचे बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर रिलीज झाली पाहिजे. समजलं? तर आपण याचे काही एक्झाम्पल्स बघू. कोणाचे एक्झाम्पल? आयडियलचे. जे बुक्समध्ये ते एक्झाम्पल्स आपण बघू आणि याला एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. पहिलं एक्झाम्पल आहे एन हेक्झेन NF10. हेक्झेन म्हणजे 6 कार्बन, एन म्हणजे नॉर्मल स्ट्रेट लाईन मध्ये आणि NF10 म्हणजे हे दोन्ही जर आपण मिक्स केलं तर ते आयडियल सोल्युशन तयार होतं. दुसरं, क्लोरोइथेन प्लस ब्रोमोइथेन, हे पण काय एक आयडियल सोल्युशन आहे. आणि तिसरं, बेन्झीन आणि टोलिन. बेन्झीनचं स्ट्रक्चर असं आहे आणि टोलिन, बेन्झीन रिंगवर जर CH3 अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं? टोलिन. तर हे तुमचं बुकमधले 3 एक्झाम्पल्स आहे. 3 एक्झाम्पल्स कोणाचे? आयडियल सोल्युशनचे. एन हेक्झेन, NF10, क्लोरोइथेन, ब्रोमोइथेन, बेन्झीन, टोलिन. तर समजलं आयडियल सोल्युशन काय आहे. 5 पॉईंटने आपण आयडियल सोल्युशन काय हे बघितलं आहे. आता आपण बघणार आहे नॉन आयडियल सोल्युशन. ओके, आता आपण बघणार आहे, मी इकडून स्टार्ट करतो. नॉन आयडियल सोल्युशन. आत्ताच आपण बघितलं आयडियल सोल्युशनमध्ये P theoretical should be equal to P observed. P theoretical should be equal to P observed. आणि याच्यात काय असणार आहे मग? P theoretical is not equal to P observed. P theoretical is not equal to P observed.
मग नॉन आयडियलचे पण दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर हा पी ऑब्झर्व्ड ग्रेटर असणार पी थेरॉटिकलपेक्षा, पी ऑब्झर्व्ड कशापेक्षा ग्रेटर असणार पी थेरॉटिकलपेक्षा, किंवा पी ऑब्झर्व्ड स्मॉलर दॅन पी थेरॉटिकल. ज्यावेळेस पी ऑब्झर्व्ड पी थेरॉटिकलपेक्षा जास्त असतं आपण याला पॉझिटिव्हली डेविएटेड आयडियल सोल्युशन म्हणतो. काय म्हणतो? पॉझिटिव्हली डेविएटेड आयडियल सोल्युशन. आणि ज्यावेळेस पी ऑब्झर्व्ड कमी असतो त्यावेळेस आपण याला निगेटिव्हली डेविएटेड पॉझिटिव्हली डेविएटेड नॉन आयडियल, निगेटिव्हली डेविएटेड नॉन आयडियल सोल्युशन. तर आता आपण बघू हे पॉझिटिव्हली डेविएटेड आणि निगेटिव्हली डेविएटेड नॉन आयडियल सोल्युशन काय असतात. सुरुवातीला आपण बघू पॉझिटिव्हली डेविएटेड. आता मला सांगा, आपण एकदा रावल्ड्स लॉचा ग्राफ काढून घेऊ. इथं आपण x1 x2 x1 0 x1 1 x2 0, इथं x2 1 x1 0, इथं आला होता P01 असा ग्राफ, इथं आलता P02 आणि नंतर आपण हा जॉईन केला तर इथं आलता PT इज इक्वल टू P1 प्लस P2. बरोबर. आता हे पॉझिटिव्हली डेविएटेड म्हणजे काय? आता मला सांगा, या बीकरमध्ये मी सॉल्वंट घेतलं. काय घेतलं? सॉल्वंट. दुसऱ्या बीकरमध्ये मी सोल्यूट घेतलं. आता सॉल्वंटचे समजा ए मॉलिक्युल सेम, म्हणजे त्यांच्यात कोणतं ॲट्रॅक्शन असतं ए आणि एमध्ये. सोल्यूटला आपण बी म्हणू, इथं असेल बी आणि बीमध्ये. जर आपण हे दोन्ही मिक्स केलं तर इथं काय तयार होणार आहे? सोल्युशन. आणि कोणतं अट्रॅक्शन असणार आहे? ए आणि बीमध्ये. मला सांगा, ए आणि एमध्ये जे अट्रॅक्शन आहे, बीमध्ये आणि बीमध्ये अट्रॅक्शन आहे, पण इथं ए बीमध्ये वीक अट्रॅक्शन आहे. कसं अट्रॅक्शन आहे? वीक अट्रॅक्शन आहे. म्हणजे याचा अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे, याचं अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे, पण यांच्यामध्ये म्हणजे हे मॉलिक्युल्स डू नॉट लाईक इच अदर. हे लांब लांब जाणार, म्हणजे याचं व्हॉल्यूम पण काय होणार? वाढणार. म्हणजे जास्त व्होलाटाईल आहे. म्हणून आपण याला पॉझिटिव्हली डेविएटेड होतं. पॉझिटिव्हली डेविएटेड म्हणजे हा ग्राफ कसा येईल? हे वरती येईल. इथं पण काय होईल? हे वरती येईल. इथं पण काय होईल? हे वरती येईल. कारण त्यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय आहे? वीक आहे. हे एकामेकाला रिपल करणार म्हणजे लवकर वाफेत रूपांतर होणार. म्हणजे इथं पी ऑब्झर्व्ड हा पी थेरॉटिकलपेक्षा जास्त असणार. म्हणजे तो ग्राफ असा येणार, हे वरती येणार. हे ग्राफ काय येणार? वरती येणार. म्हणजे एकामेकाला ते काय होणार? रिपल होणार. म्हणजे याचं एक्झाम्पल आपण घेऊ C2H5OH इथिल अल्कोहोल प्लस वॉटर. समजलं? हे ए आणि एमध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, बी आणि बीमध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. पण एकदा जर ते मिक्स केलं तर ए आणि बी एकमेकाला रिपल करतात. म्हणून त्याचं वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे त्याचं व्हॉल्यूम काय होईल? वाढेल. आणि ते पॉझिटिव्हली डेविएटेड म्हणजे असा ग्राफ वरती जाईल. नॉर्मल ग्राफपेक्षा तो काय जाईल? वरती जाईल, ज्याला आपण पॉझिटिव्हली डेविएटेड म्हणतो. एकदा आपण सगळे पॉझिटिव्हली डेविएटेडचे पॉईंट्स बघून घेऊ. हा पहिला पॉईंट समजला. दुसरा पॉईंट, डेल्टा व्ही इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे इकडं 5 ml मिक्स केल्यानंतर इथं 10 ml नाही होणार. इथं मिक्स केल्यानंतर जास्त होईल.
म्हणजे डेल्टा व्ही इज 0, कारण ते मॉलिक्युल्स एकामेकांपेक्षा लांब जातील, कारण ते एकामेकाला काय करतील, रिपल करतील. पुढला पॉईंट आहे डेल्टा एच ऑफ सोल्युशन इज ग्रेटर दॅन 0. डेल्टा एच ऑफ सोल्युशन इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे मी एक्सप्लेन करून सांगतो. इथं ए ए, इथं बी बी, इथं 2 टाइम्स ए बी. समजा इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन लागलं 10, इथं पण लागलं 10 आणि इथं लागलं, कारण इथं बॉन्ड वीक आहे. हा ए बॉन्ड बी काय वीक आहे. इथं वीक असल्यामुळे याला एनर्जी लागली 6, म्हणजे 2 × 6 म्हणजे टोटल काय येणार डेल्टा एच. हे झालं 10 + 10 20 मायनस 6 × 2 12 म्हणजे हे काय येणार +8 म्हणजे डेल्टा एच ग्रेटर दॅन 0. आणि शेवटचा पॉईंट इथं जे पी ऑब्झर्व्ड विल बी इक्वल टू पी थेरॉटिकल. याचे आपण पॉझिटिव्हली डेव्हिएटेडचे सेपरेटली एक्झाम्पल्स बघू आणि निगेटिव्हली डेव्हिएटेडचे सेपरेट एक्झाम्पल्स बघू. आता निगेटिव्हली डेव्हिएटेड म्हणजे काय, आपण याचा एकदा ग्राफ काढून घेऊ. आता आपण बघतो निगेटिव्हली डेव्हिएटेड. इथं आपण x1 = 1, x2 = 0, इथं x2 = 1, x1 = 0. इथं हा P0 1, चला हा ग्राफ कशाचा आहे, रावल्ड्स लॉचा ग्राफ आहे. तर आता मी इथं जर हा झाला सॉल्वंट, हा झाला सोल्यूट आणि दोघांना जर मिक्स केलं तर काय तयार होईल, सोल्युशन तयार होईल. समजा याच्यातला इंटरॅक्शन असेल ए आणि ए, यांच्यातलं इंटरॅक्शन असेल बी आणि बी, आणि यांच्यातलं इंटरॅक्शन असेल ए आणि बीमध्ये. यांच्यातलं जे इंटरॅक्शन आहे ए आणि ए, यांच्यातलं जे इंटरॅक्शन आहे बी बी इंटरॅक्शन आहे, पण यांच्यातलं इंटरॅक्शन काय आहे, स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग म्हणजे यांच्यापेक्षा ते काय इंटरॅक्शन काय स्ट्रॉंग आहे, म्हणजे हे मॉलिक्युल्स जवळ येणार म्हणजे व्हॉल्यूम काय होणार, कमी होणार. म्हणून आपण याला निगेटिव्हली डेव्हिएटेड म्हणजे हा ग्राफ असा न येता हा असा येईल. हे डॉटेडनी दाखवतो मी, असा ग्राफ येईल. म्हणजे मिक्स केल्यानंतर ते एकामेकाला खूप स्ट्रॉंगली काय होणार, अट्रॅक्ट होणार. आणि स्ट्रॉंगली अट्रॅक्ट झाल्यानंतर त्याचा ग्राफ अशा पद्धतीने येणार. मी याचं एक्झाम्पल देतो, ॲसिटोन प्लस क्लोरोफॉर्म. ॲसिटोन प्लस क्लोरोफॉर्म. बघा ॲसिटोनचं स्ट्रक्चर आहे CH3 C डबल बॉन्ड O CH3 आणि क्लोरोफॉर्मचं स्ट्रक्चर आहे CHCl3 CHCl3. यांच्यात काय होणार, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होणार. काय होणार यांच्यात, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होणार. आणि इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग झाल्यानंतर हे एकत्र येणार. ओके, इकडं जर दिसत नसेल तर आता बघून घ्या. हा ए मध्ये जे बॉन्डिंग आहे हे स्ट्रॉंग आहे. ए बी मध्ये पण बॉन्डिंग काय स्ट्रॉंग आहे, पण ए आणि बीमध्ये त्याच्यापेक्षा स्ट्रॉंगर आहे. म्हणजे ते मॉलिक्युल्स काय होतील, जवळ येतील म्हणजे त्याचं व्हॉल्यूम काय होईल, कमी होईल. मी इथं एक्झाम्पल दिलं, ॲसिटोन आणि क्लोरोफॉर्ममध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आल्यामुळे ते मॉलिक्युल्स काय होतील, जवळ येतील. म्हणून ते निगेटिव्हली डेव्हिएटेड म्हणजे
पहिले मी नॉर्मल रावल्ड्स लॉचा ग्राफ काढला, पण आता हे डॉटेड लाईननं म्हणजे तो ग्राफपेक्षा तो काय होईल, कमी होतील. त्याला म्हणायचं निगेटिव्हली डेविएटेड. आता निगेटिव्हली डेविएटेड मध्ये दुसरा पॉईंट बघू. म्हणजे याचा अर्थ काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ए अँड बी इज स्ट्रॉंगर ॲज कम्पेअर्ड टू ए किंवा बी. फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतं, स्ट्रॉंगर असतो. स्ट्रॉंगर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज स्मॉलर दॅन 0, म्हणजे तो निगेटिव्ह असणार. कारण इकडं मी 5 ml टाकलं सोल्यूट, 5 ml सॉल्वंट टाकलं, पण तिकडं ते 10 ml झालं पाहिजे, पण ते 10 ml न होता 8-9 ml होईल. कारण ते काय होतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं त्याचं व्हॉल्यूम काय होणार, कमी होणार. म्हणजे व्हॉल्यूम काय होणार, ते निगेटिव्ह होणार. नंतर डेल्टा एच ऑफ सोल्युशन ते पण निगेटिव्ह होणार. कसं निगेटिव्ह होणार बघा. आता मी इथं जर ए इथं बी आणि 2 टाइम्स AB, याच्यातला हा बॉन्ड तोडण्यासाठी एनर्जी लागते 10, हा तोडण्यासाठी एनर्जी लागते 10. पण हा बॉन्ड स्ट्रॉंग आहे, मी तर लिहिलं AB काय स्ट्रॉंग आहे. मग समजा याला लागली एनर्जी 12, पण 2 आहे म्हणून 2 × 12. तर मी काय म्हटलं, डेल्टा एच आपण कसं सापडतो, चला तिकडं दिसत नसेल तर इकडं वरती लिहितो मी. डेल्टा एच कसं सापडतो आपण, रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट. तर रिॲक्टंट किती येतं, 20 मायनस 12 × 2 24, म्हणजे डेल्टा एच काय असणार आहे, -4. म्हणजे डेल्टा एच निगेटिव्ह असणार आहे, स्मॉलर दॅन 0, निगेटिव्हमध्ये असणार. तर समजलं. तर इथं याच्यातला चौथा पॉईंट, P थेरॉटिकल इज ग्रेटर दॅन P ऑब्झर्व्ड. P थेरॉटिकल इज ग्रेटर दॅन P ऑब्झर्व्ड. तर याचे आता आपण काय बघू, एक्झाम्पल्स बघू. पॉझिटिव्हली डेविएटेडचे एक्झाम्पल्स आणि निगेटिव्हली डेविएटेडचे एक्झाम्पल्स. तर मी एकदा बघून घेतो, आपल्याला दिसतं का काय. हां, ओके. पॉझिटिव्हली डेविएटेडचं पहिलं एक्झाम्पल आहे, आत्ताच आपण बघितलं C2H5OH प्लस वॉटर. याचं दुसरं एक्झाम्पल CH3OH प्लस वॉटर. याचं तिसरं एक्झाम्पल आहे कार्बन डायऑक्साईड प्लस ॲसिटोन. याचं चौथं एक्झाम्पल आहे कार्बन टेट्राक्लोराईड प्लस ॲसिटोन. म्हणजे हे दोन्ही जर मिक्स केले, यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असतो, आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन यांच्यात वीक असल्यामुळं हा पॉझिटिव्हली डेविएटेड होतं. म्हणजे याचं वेपर प्रेशर हे नॉर्मलपेक्षा जास्त राहील. हे 4 एक्झाम्पल झाले. निगेटिव्हली डेविएटेडचं पहिलं एक्झाम्पल आपण बघितलं होतं, ॲसिटोन प्लस क्लोरोफॉर्म. दुसरं एक्झाम्पल आहे याच्यात इथर प्लस क्लोरोफॉर्म. याच्यातलं तिसरं एक्झाम्पल HCl प्लस वॉटर. नंतर नायट्रिक ॲसिड प्लस वॉटर, म्हणजे कोणतेही ॲसिड प्लस वॉटर. आणि याचं लास्ट एक्झाम्पल आपण घेऊ फिनॉल प्लस ॲनिलीन. फिनॉल प्लस ॲनिलीन म्हणजे हे जर दोन्ही एकत्र केलं तर यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असणार, खूप स्ट्रॉंग असणार आहे. म्हणजे याचं काय व्हॉल्यूम काय होणार, कमी होणार. याचं व्हॉल्यूम काय होणार, कमी होणार, म्हणजे ते निगेटिव्हमध्ये जाणार. तर या पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन कशाला म्हणायचं ते बघितलं. जर काय अडचण असेल तर मला व्हॉट्सअपद्वारे सांगा, तर तो पॉईंट आपण परत एक्सप्लेन करू. थँक्यू.